करतोय. चला या दोन्ही संघातील राखीव खेळाडू आले का? जय श्रीराम मुर्दा संघ आज या नावाने खेळतोय. नो डाऊट त्यामुळे निश्चितच पॅकरचा हात असेल याबद्दल शंका नाही. मात्र शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना आणि निश्चितच चांगलं क्रिकेट होईल या गोष्टीकडे लक्ष घालूया. मुर्दा संघाची प्लेइंग 11 कडे निश्चितच लक्ष घालूया. आज अनेक खेळाडू सातत्याने चांगलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यामध्ये खास उल्लेख करायचा झाला नो डाऊट वेदांत पाटील, हर्ष भोईर, धनीश म्हात्रे, भौमिक पाटील, मंथन भोईर, अमिश यादव, धीरू पाटील, मेहर भोईर, मीत भोईर, अजय आडे, त्यानंतर युवराज राठोड, चेतन पाटील आणि मानस म्हात्रे अशी 13ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. वेलकम मुर्दा. तसंच दुसऱ्या बाजूला जय दुर्गेश 11 या संघाविषयी जर माहिती द्यायची झाली तर निश्चितच मकरंद पाटील, कर्णधार, प्रशांत गरत, करण निजाई, विकास धसकर, अमित तांडेल, विघ्नेश साखळ तोडे, रविकांत गरत, हर्षद मेहर, जिग्नेश केणी, प्रथम कडू, विनायक भोईर, चेतन भोईर, वृषाल कडू, रोहित पाडेल, रोहन तांडेल अशी अगदी 15 खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आणि टीमचा 12वा खेळाडू देखील अगदी करण आहे, त्यामुळे त्याचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅच ऑन होती. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकाचं पॉवर प्ले. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अगदी 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतील. या घडीला प्रशांत गरजसाठी निश्चितच आपण बघतोय एक वेगळं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजी मार्कवर हर्ष भोईर स्वतः कॅप्टन, ISPL हा देखील खेळलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय प्रशांत गरत, त्याने देखील ISPL मध्ये अगदी तोडू कामगिरी केली. 300 पेक्षा जास्त मला वाटतं धावा त्यांनी बनवल्या होत्या. त्यामुळे निश्चितच या 2 अफलातून खेळाडूंचा आमने सामने निश्चितच खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा MCCच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं आणि एकूणच क्रीडा रसिकांच्या वतीनं. पुऱ्या पाड्याचं मैदान आज चांगल्या क्रिकेटसाठी पाहिलं जाणार आहे. हर्ष भोईर पहिला चेंडू अगदी डेड ऑन स्पॉट आहे, अगदी डेड ऑन स्पॉट आहे आणि प्रशांत गरतनं अगदी सन्मानजनक पद्धतीने चेंडूला कव्हर पॉइंटला ढकलून दिले. एक धावेने प्रशांत स्वतःची सुरुवात करतोय, संघाची देखील सुरुवात करतोय. जय दुर्गेश 11 या नावामध्ये देखील अगदी आपण बघतोय एक आस्था आहे, एक निश्चितच आपलेपण आहे. आज जयेश खरत आपण बघतोय आपल्यापासून दूर गेलाय, मात्र त्याच्या आठवणी सदैव असणार आहे. एक अफलातून खेळाडू नो डाऊट, कारण जयू म्हणजे अगदी टीम मॅन. संघाला जी गरज वाटेल त्या एकूणच क्रमांकावर येऊन फलंदाजी करणं असो, क्षेत्ररक्षण त्याचा A1 होतो नो डाऊट. मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्याच्या आठवणी आपण चाळवतोय आणि त्याचाच बंधू प्रशांत गरत आज टेनिस बॉल क्रिकेटचा तारा सितारा बनलाय. अंडरआर्म क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असतो, अगदी बीचवरचं क्रिकेट असो, सगळ्याच गोष्टी अगदी आणि अगदी आपण बघतोय त्यांनी दाखवल्या क्रीडा विश्वाला. यावेळेला हा फटका आपण पाहूया. अगदी अगदी गेलाय समोरच्या रस्त्याच्या बाजूला जी झाड आहेत त्या झाडांमध्ये तो विसावलाय. हा या एकूणच सामन्यातील पहिला षटकार येतोय, तो म्हणजे करण निजाईच्या बॅट मधून युरो पॉवर षटकार. मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश धन्यवाद. करण निजाई हा खेळाडू थांबणार नाहीये. जी संधी मिळेल त्या संधीचा वापर करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या बॉलवर हा षटकार आलाय. फुलटॉस बॉल आहे. अजून एक ही चुकीची गोलंदाजी आणि त्यावर करण निजाईचा हा टोले जंग षटकार. युरो पॉवर सिक्सर. हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार. आतापर्यंत कहाणी आहे या मॅचची. काय सुरुवात केली करण निजाईनं आपल्या टीमसाठी आणि कुठेतरी त्याच्यामध्ये इम्पॅक्ट जो आहे तो देण्याचा प्रयत्न आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे निश्चितच प्रोटेक्शन आता ऑन साईडला आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक आपण बघतोय 30 यार्ड सर्कलच्या जे बाहेर आहेत ते अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे मिहिरला आपण पाहू शकता, निश्चितच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि त्यानंतर डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे.
त्यामुळे हे प्रोटेक्शन दिलंय. मात्र सध्या हवाई सफर एरियल स्ट्राईक सुरू आहे आणि असं असताना निश्चितच ते चेंडू अडवायचे तरी कसे हा प्रश्न आहे. मात्र दबाव आता सध्या हर्षवर आहे, त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सध्या टप्प्याच्या शोधात तो नक्कीच आहे. फुलटॉस बॉल, इथेही जागा होती, अगदी मिड ऑफला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. अणखणीत आणि खणखणीत हा उत्तम ज्वेलर्स चौकार. प्रेम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्या कारणाला योगा. प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव, हे प्रशांत घरचं नाव. बघा आमचा डीजे वाला सुद्धा अगदी फॅन आहे, नो डाऊट अगदी फॅन आहे. कारण हरण्याचे खेळाडू जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा हरणाळेकरांची गाणी वाजतात आणि तेच गाणं आपण सध्या इथे हा चौकार. संघाची धावसंख्या आपण बघतोय 17 वर जाऊन पोहोचली आहे. या दोन चेंडू मध्ये जर अजून एक षटकार आला तर विघ्नेश साखळतोडेकडून 500 रुपये देण्यात येतील. इथे मात्र रनवे मध्ये थोडीशी गडबड होते, डेड बॉल आहे. विघ्नेश साखळतोडे कदाचित एक वेगळं बक्षीस लावतोय आणि कदाचित त्याला पूर्ण कल्पना आहे की करण निजाई हा कारनामा करू शकतो, त्यामुळे त्याला थोडंसं प्रोत्साहन दिलं जात आहे की पॉवर प्लेला अजून पॉवरफुल कर. धावसंख्या आत्ताशी आपण बघतोय 17 झाली अगदी 4 चेंडूमध्ये, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार. हर्ष भोईर लो फुलटॉस डिलिव्हरी होती. इथे मात्र हा फटका योग्य म्हणता येणार नाहीये. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, आपण बघतोय मिड विकेटला एकच धाव मिळणार आहे. स्ट्राईक रूटेड होत आहे आणि कदाचित विघ्नेश साखळतोडेने जर बक्षीस लावलं होतं ते थोडंसं मागे राहत आहे. पुढच्या काळात कदाचित करण निजाई येईल आणि तो सांगेल की विघ्नेश साखळतोडे ज्या वेळेला बॅटिंगला जाईल त्यावेळेला माझ्याकडून 500. या दोघांचा आपलाच गेम सुरू आहे. प्रशांत करत ऑन स्ट्राईक. प्रोटेक्शन नाहीये डीप मध्ये, चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. बऱ्याचदा असं वाटलं होतं की प्रशांत एकूणच त्याचा मेन झोन जर बघितला तर स्क्वेअर ऑफ द विकेट फायनिंगला जास्त खेळतो. मात्र यावेळेला पाहिलं, लाईन ओळखली आणि अगदी चेंडूच्या वर जात असताना हा अतिशय स्मार्ट चौकार आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू. हर्षच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावांची वसुली, त्यामुळे मुर्दा संघाला आता इथून परतावंच लागेल. कारण सध्या परिस्थिती जी दिसतीये, मी काल देखील म्हटलं होतं, सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये किती सरासरी असली पाहिजे, तर ज्या पद्धतीचं क्रिकेट सध्या प्रशांत गरत अँड कंपनी खेळत आहेत, 18 धावा, 16 धावा, 20 धावा, 22 धावा, हे सातत्याने दिसलंय. खरं निजाईला एक अजून पारितोषिक येत आहे. विघ्नेश साखळतोडे सध्या डगआउट मध्ये आपला मोबाईल ऑन करून बसलाय. तो सांगतोय करण निजाई जर शेवटपर्यंत नॉट आउट राहिला तरी सुद्धा त्याला 1000 रुपये मिळतील. क्या बात आहे. काहीतरी प्लॅन आहे याच्यामध्ये, काहीतरी प्लॅन आहे. कदाचित संडेचं प्लॅनिंग असेल. गोलंदाजी मार्कवर आलाय मंथन आलाय, सॉरी. एक अतिशय चांगला गोलंदाज आहे, मात्र मंथनला सध्या आपल्या टीमला कमबॅक करून द्यावा लागेल, ती गरज आहे. हे दुसरं पॉवर प्लेचं षटक. अजून एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर दिसतोय. करण निजाई इथे एज लागलीये, मात्र फ्लाय स्लिप मधून अगदी चेंडू आपण बघतोय फरार होताना दिसतोय. धावा येत आहेत, ही चांगली गोष्ट जयू दुर्गेश 11 संघासाठी. या 4 धावा, उत्तम ज्वेलर चौकार. नावाचा होतो गाजा बाजा, चिरर अर्नाने जांभूळ पाड्याचा टेनिस क्रिकेटचा राजा. हे प्रशांत करत या नावाचा होतो गाजा बाजा. आतापर्यंत या मॅच मध्ये 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूंना सामोरा गेला तो म्हणजे करण निजाई. 5 चेंडूमध्ये 21 धावा त्याच्या नावावर, तर 2 चेंडूंना सामोरा गेलाय प्रशांत करत, 5 धावा त्याच्याही नावावर. पुढे पिच केलेला चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, हा झेल सुटलाय. चेंडूच्या खाली योग्य पद्धतीने नव्हते, हा झेल सुटलाय. अशा पद्धतीच्या चुका जर तुम्ही करत असाल तर समोरचा टीम अगदी धावा ओरबाडून घेणार. इथे आपण बघतोय करण निजाई, थोडस लक फॅक्टर देखील त्याच्या बाबतीत म्हणावा लागेल. हा झेल सोडलाय क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. युवराजला
आले होते असं वाटलं की ते व्यवस्थित येते आहेत, मात्र शेवटच्या क्षणी एक्झॅक्टली आपण बघतोय चेंडूवर नजर नव्हती की चेंडूच्या खाली नव्हते, मात्र हा झेल सुटला. या 2 धावाही मिळत आहेत. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 28, बिनबाद 28. समोर खेळलाय, चांगला फटका आहे, अगदी वर पेच केलेला चेंडू होता. धीरू तिकडे उपस्थित आहेत, एकच धाव मिळेल. चांगलं क्रिकेट, ही लेवल आहे, लक्षात घ्या. आजकाल टेनिस बॉल क्रिकेटची लेवल दर्जा किती वर गेलाय. ज्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही वर्षापूर्वी 8 धावांची सरासरी, 10 धावांची सरासरी ही योग्य मानली जायची, त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता 16 धावा, 18 धावा, एकेका षटकामध्ये 22 धावा, 26 धावा कुठल्या जातात, अगदी लिहिली या पद्धतीने. त्यामुळे गोलंदाजासाठी अगदी अगदी कठोर श्रम करावे लागतात त्यांना, कारण सध्या विकेट जर बघितली तर फलंदाज धाजिरणी आहे. यावेळेला प्रशांत करतचा हा ब्रँड अगदी स्ट्राईड केलं, डाव्या पायाचा वापर अगदी रेषेपर्यंत जाण्यासाठी केला. नजर चूक होती, चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर तो कर्व फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधून हा चौकार. उत्तम ज्वेलर्स चौकार. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो. काही असे बॅटर असतात जे आपली मेरिट खुद्द बनवतात. प्रशांत गरत हा त्या धात्रीचा खेळाडू आहे जो जबरदस्त शफल करतो, पॉपिंग क्रिकचा जबरदस्त वापर करतो आणि गोलंदाजांना तो प्रश्नात पाडतो की या लेवलला तुम्ही चेंडू टाका म्हणून, कारण माझं पदलालित्य हे स्ट्रॉंगच असणार आहे. वेल डन प्रशांत गरत. मंथन याही वेळेला पुढे केलाय इथे एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, सुपर स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल, अफलातून झेल. हर्ष भोईरच्या माध्यमातून प्रशांत गराची खेळी संपुष्टात. वाह वाह वाह. सर बघा जरा प्रस्टेड अवेलेबल आहे आपल्याकडे, जर तशी गरज असेल तर लगेचच आम्ही ते अवेलेबल करू शकतो. येस हर्ष, ओके आहेस का मित्रा? येस थँक्यू. व्हॉट अ कॅच, सुपर कॅच. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. डीबीएन लाईव्ह वर जर तुम्ही आमच्याशी जोडलेले आहात तर अफलातून झेल. सध्या रिप्ले आम्ही नाही दाखवू शकत, थोड्याच वेळात तो दाखवला जाईल. औरत का बच्चा बच्चा अजून एक महत्वपूर्ण खेळाडू. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे, चांगला कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह चांगला होता नो डाऊट, मात्र इथे कव्हर पॉईंटला मीर भोईरला देखील तुम्ही पाहू शकता. एक अतिशय चांगला खेळाडू. मीरा भाईंदर अग्निशमन दलाला देखील तो अतिशय चांगलं क्रिकेट खेळत असतो आणि निश्चितच सक्रिय आहेत. हे सगळे क्रिकेटपटू अफलातून क्रिकेट खेळतात आणि म्हणूनच सध्या ती आगशीच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे सर्व क्रिकेटपटूंचा. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 2 षटकात धावसंख्या 34, पहिल्या षटकात बनल्या होत्या तब्बल 22 धावा. या षटकात फक्त 12 धावा खर्च केल्या. चांगलं कमबॅक केलं असं आपण म्हणूया. मंथनची चांगली गोलंदाजी, दिशान टप्प्यावर कंट्रोल दाखवला, एक विकेट आली. ऑल क्रेडिट गोज टू हर्ष भोईर. त्यामुळे या 2 षटकात 34 धावा फलकावर दिसत आहेत. अजून किती धावा तुम्हाला पाहायची आहेत? दुपारचं सत्र सुरू झालंय मित्रांनो. बऱ्याच जणांना भोजनाची चाहूल लागली असेल, मात्र थोडा वेळ अजून कळ सोसा, ही चांगली मॅच बघा आणि त्यानंतर भोजन करा. गोलंदाजी मार्कवर धीरू येतोय. हे बॅटल देखील बघायला आवडेल. एका बाजूला धीरू, दुसऱ्या बाजूला मकरंद. उंच पुरा खेळाडू आहे. हाय ॲक्शन आहे.
त्यामुळे निश्चितच मुर्दा संघ आग्रही असेल की धीरूचं हे षटक जर आपल्या संघासाठी आलं तर निश्चितच या मॅचमध्ये अजून चांगल्या पद्धतीने कमबॅक होईल. चांगला संघ आहे मुर्दा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय श्रीराम मुर्दा या नावाने तो सध्या मैदानाच्या आतमध्ये. हर्ष भोईरला तुम्ही पाहू शकता, धनीश म्हात्रेला तुम्ही पाहू शकता, आमच्या समोर वेदांत पाटील आहेत, वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर इन मीरा भाईंदर. अनेक टॅलेंटेड क्रिकेटपटू. भौमिकला देखील तुम्ही पाहू शकता यशांच्या पाठीमागे, वन ऑफ द बिगेस्ट हिटर इन मुर्दा. धीरू गोलंदाजी मार्कवर पुढे टाकलाय, अगदी पुढे टाकलाय. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी येते. मकरंद स्क्वेअर ऑफ द विकेट चांगलं खेळतो नो डाऊट, मात्र बऱ्याचदा तुमचे प्लॅन सफल ठरणार नाही. काही वेळेला काही अशा चमत्कारिक विकेट असतात जे तो चेंडू स्कीड होतो, अगदी घसरतो. तीच गोष्ट पाहिली. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह होता, इथे विकेट येणार का नाही. चेंडू हातामध्ये. ओ हो घडलंय काय. हा चुकीचा कॉल होता, धाव घेण्याची गरज नव्हती, मात्र हा चेंडू अफलातून होता. नो डाऊट अफलातून बॉल होता, अगदी टो क्रशर बॉल ज्याला म्हणतात तो टो क्रशर चेंडू हाताळलाय. मात्र ही धाव घेताना अगदी या दोन्ही खेळाडूंमध्ये समन्वय नव्हता. जबरदस्त ही धाव आपण बघतोय. अगदी धाव घेताना ज्या पद्धतीने मकरंद पडले त्यांचा एकूणच टो आहे तो देखील ट्विस्ट झाला होता, त्यामुळे निश्चितच ही इंजरी जास्त नसावी. आय होप सो, कारण अगदी स्लिप झाली आणि ज्या पद्धतीने त्यांचे शूज आहेत कदाचित ती ग्रीप मिळाली नाहीये. खेळाडूंना विनंती आहे आपापले गिअर्समध्ये जर विचार केला तर तुमचे शूज येतात, त्यानंतर लेग गार्ड येतं, त्यानंतर निश्चितच तुमचे ग्लव्ज येतात, तुमची बॅट येते, त्यानंतर तुमचे सनग्लासेस येतात, तुमचे कॅप्स येते. हे सगळे जे गिअर्स आहेत ना, त्याच्यानंतर इनर्स, आर्म स्लीव्स, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मी करतोय, ते तुमच्याकडे असलं पाहिजे ॲज अ क्रिकेटर म्हणून. फुल टॉस बॉल आहे, ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू वन बाउन्स, आय थिंक सीमारेषा पार जातोय किंवा काय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. उत्तम ज्वेलर चौकार इथेही मिळतोय. वेल प्लेड करण निजाई. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. थँक्यू. हा चौकार, या चौकारानं संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालू. या धावसंख्या झाली ती म्हणजे 39. डॉमिनन्स दाखवला जातोय. हा परिसर आमचा आहे, या परिसरातले आम्ही सातत्यपूर्ण विजेते आहोत आणि त्यासाठी निश्चितच टीम जयू दुर्गेश अर्णाला संघ आपली कामगिरी उंचावतोय. अगदी पहिल्या षटकापासून धावांचा रतीब आणि इथेही आपण बघतोय या चौकारानं निश्चितच अजून ती भर घालण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये धावसंख्या खर्च झाली ती म्हणजे 5. प्रयत्न करतोय धीरू आपल्या एकूणच संघाला पुढे नेण्यासाठी आणि समोरच्या संघाला बीट करण्यासाठी. वर पिच केलाय, चांगला चेंडू आहे, हवेत खेळलेत, मात्र प्रोटेक्शन डीप मध्ये लांब आहे. धाव मिळणार आहे ती म्हणजे दुसरी. अगदी कॉल योग्य होता मकरंदचा. लवकर त्यांनी कॉल दिला, पहिली धाव वेगानं पूर्ण केली आणि लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. हे कोऑर्डिनेशन दिसलं पाहिजे. हा समन्वय 2 खेळाडूंमध्ये असायलाच हवा. हेच खरं क्रिकेट असतं आणि ते सातत्याने दाखवलं जात आहे. आज अर्णाला गावाचं नाव अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिजावर काय आहे, त्यांची मेहनत आहे, त्यांचं कौशल्य आहे आणि त्यांचं टीमवर्क आहे. नेक्स्ट बॉल धीरू. यावेळा रनवेमध्ये चूक झाली आहे. करण निजाई कदाचित एक गोष्ट त्याच्या मनामध्ये सुरूच असणार आहे की विघ्नेश साखळतोडेने जे पारितोषिक लावलंय ते पारितोषिक मला जिंकायचं आहे आणि त्यामुळे निश्चितच दैव देखील त्याची साथ देते. एक्केचाळीस धावा, 1 गडी बाद. फुल टॉस बॉल आहे, योग्य फटका नाहीये, अगदी मागे होते, मात्र हा फटका खेळताना एक्झॅक्टली चुकलंय काय. कदाचित ज्यावेळा त्यांचा जो पाय त्यांनी लांब टाकलाय त्यावेळा कदाचित तो बॅलन्स हिललाय आणि तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. या विकेटवर जर बघितलं तर निश्चितच थोडंसं स्लिप व्हायला होत आहे. त्यामुळे निश्चितच मी माशी ज्याप्रमाणे म्हटलं की तुमचे जे गिअर्स आहेत, तुमचे शूज व्यवस्थित असले पाहिजे. त्यामुळे निश्चितच या गोष्टीकडे लक्ष घाला. सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पैसा भरपूर आहे,
मात्र तो पैसा कमवत असताना तुमची मेहनत दिसते नो डाऊट. मात्र स्वतःची काळजी घेणं ही तितकंही इम्पॉर्टंट आहे. पैसा जसा येतो तसा स्पेंड देखील केला पाहिजे, कारण ज्यावेळेला तुमच्या आतमध्ये स्पेंडिंग ॲटिट्यूड येतो ना, तेव्हा तुमच्याकडे पैसा आपोआप येतो. ओहो, इथे गोलंदाज स्लिप झालेत. यावेळेला मात्र हा चेंडू टर्न केलाय मकरंद अगदी फाईन लेग परिसरामध्ये. 4 धावा. काय चाललंय या मॅच मध्ये आतापर्यंत? खेळाडू आपण बघतोय बरेच स्लिप होताना दिसत आहेत आणि असं पहिल्यांदा बघतोय कालपासून आम्ही. त्यामुळे या मॅच मध्ये हा लगेच यस पाण्याची गाडी आले नो डाऊट. आपण बघतोय करण निजाई चांगले बॅटिंग करतोय. मकरंद देखील हा चौकार टोकलाय. या षटकाची सांगता झाले. 3 षटकानंतर धावसंख्या 46 आहे. लगेचच आपण ड्रिंक्स ब्रेक घेतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. या ऐकूया जबरदस्त भोईर म्युझिक. उमाकांत भोईर प्लीज. जरा प्लीज फर्स्ट एड किट मधून लगेच एक रिलीज स्प्रे वगैरे असेल तर मैदानाच्या आतमध्ये या, कारण आय थिंक तिकडे निश्चितच अँकल ट्विस्ट झालाय आणि त्यामुळे ही इंजरी जास्त नसावी अशी अपेक्षा आहे. मात्र आपल्याकडे प्रथमोपचार जर पेटी असेल, फर्स्ट एड असेल तर लवकर मैदानाच्या आतमध्ये न्या प्लीज. आहे का MCC? लवकर प्लीज, कारण मॅच जास्त वेळ आपण थांबू शकणार नाही आहोत. जरा आय थिंक फर्स्ट एड किट मधून एका खेळाडूनं मला वाटतं तो स्प्रे नेलाय. कोणी नेला असेल तर प्लीज, किंवा कोणत्या संघाकडे जर फर्स्ट एड किट मधून स्प्रे असेल तर प्लीज अवेलेबल करा प्लीज. प्रशांत आहे का तुमच्याकडे? कारण आय थिंक मला प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येक संघानं देखील त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. येस, पंच सांगतायत की नो डाऊट खेळाडू चांगल्या पद्धतीने रिपेअर होतोय. ही इंजरी जास्त नसावी अशी अपेक्षा आहे. थँक्यू व्हेरी मच. आयोजक देखील चांगल्या पद्धतीने लक्ष घालतायत. मात्र खेळाडूंना विनंती आहे, आयोजकांच्याकडून तुम्ही जर स्प्रे वगैरे काही गोष्टी घेऊन जात असाल तर ते पुन्हा परत द्या. ते तुमच्यासाठी गिफ्ट नाही आहे प्लीज. येस धीरू ओके आहे. मंथन पुन्हा एकदा आय थिंक गोलंदाजी मार्कवर येतील. चांगलं षटक हाताळलं होतं त्यांनी, त्यामुळे निश्चितच ती एक ऑब्वियस चॉईस होऊ शकते. पाहूया तो पुन्हा एकदा किती चांगल्या पद्धतीने या गोष्टीकडे लक्ष घालतोय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 46 धावा. षटकं संपलेली आहेत ती म्हणजे 3 षटकात 46, म्हणजे सरासरीकडे जर लक्ष घातलं तर 15.33 ची सरासरी. येस वेदांत, धीरू ओके आहे ना, की सबस्टिट्यूट पाठवायचं आहे? पंचांना लगेच सांगा, तसं जास्त वेळ नको. येस इज ओके. मंथन येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. करण निजाई 10 चेंडूमध्ये 31 धावा नाबाद. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. कारण निजाईची 50 तुम्हाला पाहिजे का? जर पाहिजे असेल तर आत्ताच टाळ्या वाजवा. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर स्क्रीनवर 77 दाखवतोय. यावेळेला नाही योग्य फटका म्हणता येणार नाहीये. फक्त एकच धाव इथेही मिळणार आहे. मकरंद स्वतः आता स्ट्राईकवर असणार आहे. इथून पुढे थोडंसं प्लॅन नक्कीच सरणाऱ्या संघाचं वेगळं असणार आहे, कारण स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली आहे. अजून बॅटिंग लाईनअप भरपूर मोठी आहे आणि असं असताना कदाचित अजून चांगल्या पद्धतीने एरियल रूटसाठी ते जातील. मात्र ज्या पद्धतीने इथे मंथन गोलंदाजी करतोय कौतुक होईल, कारण धीरूने देखील चांगली गोलंदाजी केली. खास करून त्याचे बुंध्यातले चेंडू अपेक्षित होते निश्चितच आमच्यासाठी, मात्र ते समोरच्या बॅटरसाठी थोडीशी अनपेक्षित ठरलेत आणि त्यामुळे धावसंख्या थोडीशी थांबले. तरीसुद्धा ही आकर्षक धावसंख्या आहे. 47 धावा अगदी आपण बघतोय 3 षटका आणि एका चेंडूमध्ये पूर्ण केलेत. म्हणजेच 19 चेंडूमध्ये या 47 धावा पूर्ण केलेत. त्या म्हणजे जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघानं.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. डावा उजवं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे थोडासा वेळ घेत आहेत. वारंवार प्रोटेक्शन दिलं जाते. ऑन साईडला आपण बघतोय अगदी हे प्रोटेक्शन दिलं जात आहे. रनवे मध्ये थोडंसं चूक, रनवे मध्ये थोडीशी चूक होत आहे. आपला रिदम मिळवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. भरपूर गरजेचं असतं ॲज अ बॉलर म्हणून. तुमच्याकडे 4 गोष्टी आहेत, लक्षात घ्या. सगळ्यात आधी तुमचा रनवे, त्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर निश्चितच ग्रिपचं देखील भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे फॉलो थ्रू. या 4 गोष्टी महत्त्वपूर्ण चांगल्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. लक्षपूर्वक कामगिरी करावी लागेल. शॉर्ट बॉल आहे, अगदी बॅकफुटला केले आणि तिथून कव्हर पॉइंटला हा जबरदस्त कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. चेंडू अगदी सीमा पार जातोय. क्लासिक हिट, अगदी उत्तम ज्वेलर चौकार बाय मकरंद. कारण एवढ्या गरमीमध्ये सध्या दालवडे खाण्याचा बऱ्याच जणांचा मानस असेल आणि हे एमसीसीचं सॉन्ग आहे असं देखील आम्हाला माहिती मिळते. थँक्यू व्हेरी मच डीजे. दालवडे येतील येतील. डीबीएन लाईव्हची देखील तीच मागणी आहे. नेक्स्ट बॉल मंथन, मकरंद साडी. मोठा फटका खेळायचा जरूर होता, मात्र क्रीज मध्ये व्यवस्थित उभे नाही आहेत. अगदी आपण बघतोय हा चेंडू मात्र ऑन द पॅड लागतोय. डॉट बॉल येतोय. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. भरपूर भरपूर अंडरस्टिमेट केलं होतं इथे मकरंद, मात्र फटका खेळताना थोडंसं स्लाइट उशीर झालाय. नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय ध्रुव 11 वर्सेस सुपर बॉईज. दोन्ही संघ उपस्थित झालेत का? सुपर बॉईज ध्रुव 11 सातपाडी वर्सेस सुपर बॉईज बाईंदर संघ उपस्थित झालेत का? आला असाल तर प्लीज कळवा. यस सचिन जैन येत आहे, थँक्यू. फुलटॉस बॉल आहे, पुढे आले. अगदी हा फटका देखील फसलाय. मकरंद, काही फटके मकरंद चांगले खेळलाय नो डाऊट, मात्र अजूनपर्यंत तो स्ट्रगल करतोय. हेच वाटत असेल टीम मरणाला. टीम कॅप्टन आहे, पूर्ण जबाबदारी माहिती आहे आणि असं असताना निश्चितच प्रयत्न केले जात आहेत. मात्र ऑल आईज ऑन करण निजाई. 11 चेंडू 32 धावा. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. ओव्हरऑल जर विचार केला तर 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथूनही काहीतरी घडू शकतं. एका बाजूला विघ्नेश साकोळतोडीच्या मनात चाललंय की माझा मित्र अगदी जर शेवटपर्यंत मैदानात उभा राहिला तरी सुद्धा ती 1000 रुपयाची नोट रेडी आहे. चेंडू हवे का? जरा बॉल द्या प्लीज. आयोजकांना विनंती करतोय लवकर द्या. नेक्स्ट मॅच ध्रुव 11 सातपाडी टीम आली का? सुपर बॉईज संघ इथे उपस्थित झालाय. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. जास्त वेळ जातोय. करण निजाई चेंडू लगेच सिलेक्ट करतायत की ज्या चेंडूला मला सीमारेषा पार पाठवायचा आहे तो चेंडू आता मला मिळालाय. बऱ्याचदा आपण बघतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी केल्या जातात. ज्यावेळेला तुमचे 2 फटके चांगले लागत नाहीत ना त्यावेळेला या गोष्टी चेक केल्या जातात की चेंडू व्यवस्थित आहे ना. बरेच जण बॅट चेंज करतात. हे सगळे अगदी ट्रिक असते समोरच्या एकूणच गोलंदाजाला रोखण्याची. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू ऑन द पॅड आहे. व्हॉट अ बॉलिंग. मंथननं चांगलं काम केलंय. अगदी चांगली गोलंदाजी. दिशान टप्प्यावर कंट्रोल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बॅटरला अडकवण्याचा प्रयत्न आहे आणि तीच गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. वेल बोल्ड मंथन. आतापर्यंत या षटकात जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. वेल बोल्ड. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. करण निजाई अगदी आपण बघतोय 32 धावा नाबाद. वेल बोल्ड. काय आकर्षक चेंडू होता, मात्र तितका जबरदस्त फटका देखील पाहायला मिळतोय. वेदांना जबरदस्त धाव घेतली आहे, मात्र या घडीला आपण बघतोय चेंडू कव्हर पॉइंटला अगदी डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि या 3 धावा इथे पूर्ण होताना दिसतील. वेल प्लेड. या 3 धावाने संघाची धावसंख्या जर बघितली तर अगदी आपण बघतोय 55च्या घरात गेली आहे. अभिनंदन टीमचं. 55 धावा झाल्यात. अजून एक षटक शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोर अजूनही आपण 77च्या घरात आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे निश्चितच कौतुक आहे, कौतुक आहे
या टीमचं. एका बाजूला जयू दुर्गेश 11 अर्नाळा, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय जय श्रीराम मुर्धा. अमिश यादव गोलंदाजी मार्कवर येणार आहे. नवीन रिक्रुटमेंट आहेत, चांगलं क्रिकेट खेळत आहेत नो डाऊट, आणि त्यामुळेच त्याची ही वर्णी संघामध्ये लागली आहे. मात्र समोर ज्या पद्धतीने प्लेयर्स आहेत त्यामुळे चांगली कामगिरी करावीच लागेल. पहिल्या षटकात आपण बघितल्यात एकूणच हर्ष भोईरच्या 22 धावा खर्च झाल्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक, त्यानंतर मंथनच्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्या होत्या, ते दुसरं पॉवर प्लेचं षटक होतं. तिसऱ्या षटकात धीरूची चांगली कामगिरी, 12 धावा दिल्या, आणि त्यानंतर मंथननं पुन्हा एकदा चौथ्या षटकात येत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या. त्यामुळे ग्राफ जो आहे तो खाली येत चाललाय जयू दुर्गेशच्या 11 अर्नाळा संघाचा. मात्र तरीसुद्धा ओव्हरऑल जर विचार केला तर 55 ही धावसंख्या या हॉट क्लायमेटमध्ये अगदी हॉट आहे. हे मॅनहॅटन आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच DBN लाईव्हच्या माध्यमातून. पहिल्या षटकात ती धावसंख्या 22, त्यानंतर खाली 2-4 मजले खाली, त्यानंतर 8 मजले खाली, आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 मजले खाली, असे हे मॅनहॅटन. वेल बोल्ड, काय डिलिव्हरी होती, अगदी बुंदात चेंडू टाकला होता, चांगल्या पद्धतीने खेळला नो डाऊट. मात्र इथे धाव मिळणार नाहीये. करण निजाई आक्रमकतेवर निश्चितच तो स्वार झालाय. मात्र सध्या ज्या पद्धतीने गोलंदाजी झाले मागच्या काही चेंडूमध्ये, त्यामुळे निश्चितच जय श्रीराम मुर्दा संघ समोरच्या बॅटरला अडकवण्यात यशस्वी ठरतायत. वेल बोल्ड अमिश यादव. फुल टॉस बॉल होता, अगदी रिप केजला लागलाय. इथे जर बघितलं तर मागणी करतायत DRS ची, मात्र अगदी चेंडू रिप केजला लागलाय. मला तर आता प्रश्न पडलाय, मी विघ्नेश साखळतोडेकडे बघतोय, त्या 1000 रुपयाचा एक्सरे काढायला हरकत नाही. येस बॅट्समन रिव्ह्यू आहे, येस वी आर चेकिंग, बीमर चेक केला जाईल. लगेच आम्ही वळतोय या DBN लाईव्हच्या वॉर रूममध्ये. TV अंपायर टू डायरेक्टर, वी आर रिव्ह्यू फॉर बीमर. खालीच सर कुठे आहेत? फेअर डिलिव्हरी आहे सर. कारण निजाई भरपूर क्रीजमध्ये आतमध्ये आहेत आणि ते वाकलेत सुद्धा, त्यामुळे ही फेअर डिलिव्हरी आहे. अगदी रिपकेला लागलाय, त्याला जास्त इंजरी नसावी अपेक्षा. 2 चेंडू संपले, 2 डॉट आले स्लॉग ओव्हरमध्ये. अमिश यादवची ही कामगिरी. धावसंख्या 55वर थांबले, एकच गडी बाद झालाय. कारण प्रशांत करत बाद झाला, त्याला भरपूर वेळ आलाय, आणि निश्चितच ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे. फुल टॉस बॉल आहे, हा क्रॉस बॅट स्ट्रोक अगदी आपण बघतोय समोरच्या रस्त्याच्या जवळ. षटकार करण निजाई इज ऑन 41. गजरा हो पोरीच्या सर आपल्याला पाहायला मिळाली, अगदी जोरकस फटका होता. चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नसते, तेच दाखवलं कारण मगासपासून तो स्ट्रगल करत होता. मात्र त्या स्ट्रगल नंतर एक जबरदस्त फटका त्याच्या बॅट मधून आलाय. अगदी अर्नाळा टीमच्या निश्चितच स्वागतासाठी. धावसंख्या जर बघितली तर 61 वर पोहोचलंय, 41 नाबाद करण निजाई. अजूनही जर विचार केला तर या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचाय का 50 धावा? तुम्हाला पाहायच्या असतील तर टाळ्या वाजवायला हरकत नाही, कारण 41 धावा तो नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या 61. लेट्स सी अमिश यादव टू करण निजाई. समोर खेळलाय, अगदी आपण बघतोय चेंडू वाडिश मेडॉनला आहे. 1 धाव कंप्लीट. स्ट्राईक एंडला थ्रो. इथे मात्र स्ट्राईक साठी धडपडलं जात आहे आणि कर्णधाराला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते, कारण ऑल आईज ऑन करण निजाई. 42 धावा नाबाद तो, मात्र 11 धावाकडून धावचीच्या रूपाने परतावं लागतंय, ते म्हणजे बॅटर मकरंद पाटीलला. विकेट डाऊन. संघाची धावसंख्या 62, गडी बाद 2.
आणि मैदानाच्या आतमध्ये आता करण निजाईची साथ द्यायला स्वतः आलाय विघ्नेश साखळतोडे. हरणाळाचा हार्दिक पांड्या नो डाऊट. मात्र सध्या तो करणला एकच गोष्ट सांगत असेल, टेक युअर टाइम अँड डू इट मॅन. अमित यादव वन सेकंड. यावेळेला हा फटका जर बघितला तर काही धावा नक्कीच देऊन जाणार आहे. चेंडू फाईनला टर्न केलाय. मीर भोईर चांगले क्षेत्ररक्षण होते. 2 धावा कंप्लीट. 2च धावावर समाधान मानावं लागतंय किंवा काय. इथे विघ्नेश साखळतोडेला मात्र परतावं लागेल. 3री धाव हवी होती त्याला, मात्र इथे करण निजाईला तो स्ट्राईकवरच ठेवणार आहे. त्यामुळे या 2 धावा संघाची धावसंख्या 64च्या गडी बाद 3. विघ्नेश साखळतोडे आले, आपल्या एकूणच मित्राशी काहीतरी तो बोलला आणि लगेच तो बाहेर सुद्धा आलाय. मात्र त्याचं पारितोषिक अजूनही ऑन आहे. कारण लक्षात घ्या, करण निजाई इथे जर नाबाद राहिला तर त्याला विघ्नेश साखळतोडेकडून 1000 रुपयाची नोट, डिजिटल नोट आहे ती, लक्षात घ्या. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला रविकांत. अमित यादव. ओ हो, लांब लचक, अगदी लांब लचक, पल्लेदार, बारदार आणि पहिला 50 धावा या मालिकेतील करण निजाई. यू मॅन यू ब्युटी. 1000 रुपये मिळवले, 50 धावाही मिळवल्या, आपल्या संघाला अगदी मोठ्या धावसंख्येपर्यंतही नेलं. काय खेळलाय, अगदी छातीमध्ये बॉल लागून सुद्धा खेळलाय. दॅट्स करण निजाई फॉर यू. या सीझनची ही दुसरी 50 असे आम्हाला माहिती मिळते आहे. वेल प्लेड करण निजाई. दैव होतं आणि त्या दैवाचा वापर सुद्धा केलाय. आपल्या संघासाठी तो शेवटपर्यंत उभा राहिलाय. वेल डन. आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन साखळतोडे करून घ्या. 19 चेंडू 50 धावा ही वॅगन व्हील सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. मात्र हा पल्लेदार युरो पॉवर षटकार तुम्ही शेवटच्या चेंडूवर पाहिलात. धावसंख्या जर बघितली तर ती एक्झॅक्टली झाली, ती म्हणजे 70 आणि 71 धावांचं लक्ष्य असेल टीम जय श्रीराम मुर्दा संघासमोर. चला वळूया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. ध्रुव 11 सातपाडी संघ. टीम कॅप्टन जरा लवकर या प्लीज. तुमची प्लेइंग 11ची लिस्ट देखील घेऊन जायची आहे तुम्हाला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुपर बॉयज टीम कॅप्टन या प्लीज टॉस बॉक्स मध्ये. लगेच आपण टॉस करतोय. आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण लगेच पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. चला दोन्ही कर्णधार आले आहेत. मी अजय कवळी सरांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करूया. बघा कॉईन तुमच्या समोर सेव्ह ठेवतो. राईट क्लिक आणि त्या बाजूला MCC हा कॉल द्यायचा आहे तुम्हाला. एका बाजूला सुपर बॉईज भाईंदर तर दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 सातपाडी. अजय कवळी सर येत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते होते पुढील सामन्याची नाणेफेक. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. शॉन कॉल देणार आहे. राईट क्लिक आणि MCC. राईट क्लिक असा कॉल आहे, मात्र आले MCC. त्यामुळे ध्रुव 11 सातपाडी संघांना नाणेफेक जिंकले. त्या अगोदर निश्चितच मान्यवरांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हे खास गिफ्ट हॅम्पर आपल्याला हँडओव्हर करतोय आम्ही. आनंद होतोय. हे वेलकम किट स्वीकारा आणि निश्चितच याचा आनंद घ्या. सध्या उन्हाचे दिवस आहेत, निश्चितच त्याचा आनंद घ्या. ध्रुव 11 सातपाडी संघांना नाणेफेक जिंकलेला आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि या संपूर्ण संघ तुमचा उपस्थित आहे अशी अपेक्षा आहे, कारण आम्हाला चांगला खेळ पाहायचा आहे. काय म्हणशील? नक्की सर्वजण. थँक्यू व्हेरी मच. येतोय आणि लगेच तयारीला काय. शॉन काय म्हणतोय? सुपर बॉईज संघाकडून खेळताना दिसशील आणि निश्चितच तुमच्या संघाविषयीची नक्कीच माहिती मला मिळणार आहे, नो डाऊट. मात्र किती तयारी आहे, एक अतिशय चांगली स्पर्धा आणि या एकूणच संघामध्ये येत असताना कामगिरी कशी होती आहे? खूप छान, सर्व चांगले खेळतातच. जी टीम आहे त्याच्यामध्ये गणेश म्हटला, संतोष म्हटला, श्याम हे चांगले फिल्डर आहेतच आणि चांगला त्यांचा मला सपोर्टसुद्धा आहे. आणि मॅनेजर म्हणजे आमचे सचिन जैन, ते आमच्यासोबतच असतात. थँक्यू व्हेरी मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि तयारीला लागा. एक चांगली मॅच आम्हाला दिसली पाहिजे. नेक्स्ट मॅच
सुपर बॉयज बाईंदर वर्सेस ध्रुव 11 सातपाडी. ध्रुव 11 सातपाडी संघानं नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करणार आहेत. मात्र वळूया या मॅचच्या उत्तरार्धाकडे, कारण सध्या मैदानाच्या आतमध्ये जसं ऊन तापलंय ना तसेच मॅच देखील तापलंय. 71 धावांचं लक्ष्य आहे. जय श्रीराम मुर्दा संघ चेस डाऊनला उतरणार आहे. थोड्याच वेळात आम्ही पुन्हा एकदा जॉईन करतोय. ओव्हर टू DBN लाईव्ह. थँक्यू. वाढवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित भालचंद्र चुरी, उद्योजक, वाणगाव. मानवता फाउंडेशन अर्थात अभिजित दिलीप सांगळे, दीपक म्हात्रे बोळीन. थँक्यू डीजे. चला चेस डाऊनला सुरुवात करूया. जय श्रीराम मुर्दा वर्सेस टीम जयू दुर्गेश 11 नरणाला. गोलंदाजी मार्कवर आलाय अमित तांडेल. एक्सपिरियन्स मॅटर करतो आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर धनेश म्हात्रे नावाचा ब्रँड उगवलाय. लो फुलटॉस डिलिव्हरी अगदी समोर खेळून काढलाय. क्लास ड्राईव्ह दाखवतायत आणि पहिल्या चेंडूवर चौकाराची वसुली. अतिशय उत्तम फटका आणि निश्चितच उत्तम ज्वेलर चौकार. चेंडूवर चौकार. 71चं चेस डाऊन आहे. आव्हान स्वीकारण्याची ही तयारी. फुलटॉस बॉल होता. इथे देखील अतिशय स्टायलिश पद्धतीने स्लाइस केलाय. चेंडू अगदी आपण बघतोय पॉइंट आणि गलीमधून फरार होताना दिसतोय. 2 क्षेत्ररक्षक चेस करत होते, मात्र या 2 धावा. पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्याच गोष्टीची गरज आहे, कारण 71 धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट भरपूर मोठा आहे आणि तो रिक्वायर्ड रन रेट बीट करताना निश्चितच तुम्हाला सातत्यपूर्ण कामगिरी करायची आहे. कारण जवळजवळ 14 धावा प्रति षटका मागे करायचे आहेत. शॉर्ट बॉल आहे. वॉट अ शॉट. काय कट केलाय. दॅट्स धनेश म्हात्रे फॉर यू. मात्र लक लक. यस यस यस. चेंडू अगदी काही अंशी असं वाटलं की तो थांबतोय किंवा काय, मात्र तो लकीली अगदी बाहेर गेलाय. या 4 धावा. अप्रतिम दर्जाचा हा अप्रतिम उत्तम ज्वेलर चौकार. पाहायला मिळतोय. बाइंदरचं टॅलेंट तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू खाली राहिलाय, मात्र थोडासा जास्त बाहेर आहे. पंचांनी लाईन ओळखली. रिटर्न क्रीजच्या अगदी बाहेर असलेला चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धाव. इथे आपण बघतोय या गोलंदाजानं लगेच रिव्ह्यू सांगितलाय. प्लेयर रिव्ह्यू आहे व्हाईट साठी. लगेच आम्ही ही गोष्ट चेक करणार आहोत की एक्झॅक्टली हा चेंडू योग्य आहे की नाही. निनाद वर्धक मगासपासून आय थिंक बाहेर होती, मात्र आता ती आलेत. वेलकम निनाद. गुड टू सी यू मॅन. लगेच या का, बरीच काम आहेत. तर येस, वाईटसाठी रिव्ह्यू आहे, ती गोष्ट चेक केली जाते. 71 धावांचं लक्ष्य आणि त्यामागे निश्चितच हे चेस डाऊन सुरू झालंय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 धावांचा अप्रतिम फटका, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. अगदी 3 चेंडूवर जर बघितलं तर निश्चितच 10 धावा. येस, इट्स अ व्हाईट बॉल. त्यामुळे 1 धाव अजून फलकावर लागणार आहे. संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. सरासरी 14 धावांची आहे. अगदी पहिल्या 3 चेंडूवर 11 धावा. त्यामुळे समोर कोणता संघ कसा आहे यापेक्षा माझी एबिलिटी, माझ्यावरचा विश्वास दाखवताना इथे धनेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त जोडी वेदांत आणि धनेश. पुन्हा एकदा समोर खेळले. चांगला फटका, मात्र इथे धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये, कारण अगदी चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं.
ते म्हणजे निश्चितच मिड ऑफर. एक धाव इथेही मिळणार नाही. हा डॉट बॉल येतोय. कमबॅक डिलिव्हरी म्हणता येईल मात्र एलिव्हेट नाही करू शकले. पूर्ण कल्पना आहे पॉवर प्लेची ओव्हर आहे, एनकॅश करायला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळेला अगदी मोठा फटका जय श्रीराम मुर्दा संघाच्या बाबतीत धनेशने ठोकलेला हा बहारदार युरो पॉवर षटकार. डीजे भोईर पहिल्या षटकात आपण बघतोय समोरच्या टीमने म्हणजे जयू दुर्गेश 11 बनवल्या होत्या 22 धावा पॉवर प्लेच्या. इथेही आपण बघतोय जय श्रीराम मुर्दा संघाने चेस डाऊन करताना आतापर्यंत 17 धावा बनवलेत. 1 बॉल रिमेनिंग. मिस टाइम स्ट्रोक काय फ्लाय स्लीप मध्ये गेलाय. जेल सुटलाय. अगदी हा जेल सुटलाय. अपेक्षा नव्हती मात्र इथे करण निजाईच्या हातातून हा जेल सुटलाय. 17 धावावर पहिली विकेट होती मात्र तसं घडलं नाहीये. इथे ओव्हर समाप्त. 17 धावा पहिल्या षटकामध्ये. सरासरीचा विचार करता ही जबरदस्त कामगिरी राहिली आहे जय श्रीराम मुर्दा संघाची आणि खास करून बॅटर धनेश म्हात्रेची. वेळा धनेश अतिशय चांगली कामगिरी मात्र उत्तर दिले. 71चं चेस डाऊन करताना पहिल्या 17 धावा आल्यात. आता इक्वेशन काय सांगतंय 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये अजूनही विचार करायचा झाला तर निश्चितच 54 धावांची अजूनही गरज आहे. मॅच स्टील ऑन. पाहत राहा MCC आगाशी आयोजित ही महत्वपूर्ण स्पर्धा टेनिस क्रिकेटचा बहारदार शो. या ऐकूया प्रमोदजी शेडगे यांना. थँक्यू व्हेरी मच संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. अगदी मीरा भाईंदरचा फेम व्हॉइस म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक्सपिरियन्स कॉमेंटेटर. धन्यवाद संकेतजी पाटील. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरे षटक हर्षद मेहर. यावला क्लीन बोल्ड. वाह सुंदर चेंडूची सांगता होत असताना फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज मात्र यावेळेला पाहायला मिळतोय मिस्टर वेदांत पाटील. बॅक टू द डगआउट. यंदाचा फॉर्म पाहता खूप चांगला आहे परंतु इथे चुकीचं शॉट सिलेक्शन वेदांत पाटीलचं पाहायला मिळालं. नायगावच्या मैदानात चांगली बॅटिंग केली होती. 2 वर्षाच्या कमबॅक नंतर पुन्हा एकदा मैदानात तो जॉईन झाला परंतु इथे वेदांतचं चुकीचं शॉट सिलेक्शन अंगलट आलं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. वेदांत पाटील गॉन. चला फलंदाज जरा घाई करा. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ज्या पद्धतीने अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर वेदांत पाटीलची मात्र यावेळेला दांडी गुल केली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. एका साईडला जयू दुर्गेश 11 अर्ना टीम. अगदी कटआउट सुद्धा आपण पाहू शकतायत. जयूच्या नावाने वेगवेगळ्या मैदानात सातत्याने आपण पाहिलंय. जयूच्या स्मृतींना आठवणींना उजाळा देणारी वेगवेगळ्या स्पर्धेत कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. स्टँड्स पाहायला मिळतात कारण जयू एक चांगला खेळाडू होता. नो डाऊट अबाउट इट. यावेळेला ऑफ साईडला खूप चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. प्रथम कुडू पुढे सरसावतोय तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. सध्या प्रथम कुडूला आपण पाहतायत. टेंबी खोडावेच्या मैदानात रॉकी ग्रुप चषकामध्ये व्हायरल व्हिडिओ होताना पाहायला मिळाली. बक्षिसांची खैरात ते आपण पाहू शकलात आणि नम्रपणाने ते बक्षीस दिलं गेलं होतं आणि त्यामुळे प्रथम कुडू चर्चेत राहिला होता. एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख. पुन्हा एकदा हर्षद मेहर
लेफ्ट हँड बॅटर धनेश ला आपण पाहतायत एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जयश्रीराम मुर्दा टीमचा. अप्रतिम चांगला फटका तर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. विघ्नेश साखळतोडे पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना पाहायला मिळतोय. फिल्डिंगचा दर्जा नेहमी स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतो विघ्नेश साखळतोडेचा. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर मोटरसायकल आहे अंडरआर्म क्रिकेट बॉक्स क्रिकेटमध्ये. कारण प्रत्येकाच्या करिअरमध्ये प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या नावावर एखादी तरी बाईक मिळवावी, चांगले कष्ट घ्यावे. जसं प्रशांत गरत भरपूर 2 ते 3 बाईक हुकल्यानंतर एक बाईक त्याच्या नावावर पाहायला मिळाली आणि तोच खेळाडू सध्या विकेटकीपरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. चांगला बॉल डिलिव्हर केला वेगवान, परंतु इथून वाईड लाईनच्या खूपच बाहेर होता. पंच गंभीर या ठिकाणी वळत आहेत. 1 रन मेल एक्स्ट्रा स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 21 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. 3 बॉलचा आतापर्यंत सध्या तरी खेळ समाप्तीवर झालाय. चेंज ऑफ पेस यावेळेला अगोदरच ओळखलं होतं हर्षद मेहरच्या या बॉलला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पार. युरो पॉवर षटकार 6 धावा. वर्गात आकाश झाला. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. षटकार आला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना. फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिस्टर रोहितला आपण पाहतायत. चांगली फिल्डिंग होत असताना 1 रन मेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. हर्षद मेहर शेवटचा बॉल घेऊन 2 षटकं पॉवर प्लेची पाहायला मिळतात. पॉवर प्लेमध्ये आता सध्या तरी पॉवर पॅक्ट बॅटिंग होत असताना एक जीवनदानाच्या साह्याने खेळी करतोय धनेश म्हात्रे. यावेळेला ऑन साईडला चिप शॉट खेळलाय विकास दसकर. पुढे सरसावेल चिका. तत्पूर्वी जर आपण पाहिलं थोडेसे लेझी राहिले आणि 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला आणि इथून जर आपण पाहिलं तर थोडेसे लेझी राहिले होते. बॉल बरोबर हातामध्ये आला होता परंतु असं वाटलं विकास चिकाला की दोन्ही फलंदाज बॅटर तेवढे धावणार नाहीत. परंतु कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना दोन्हीही बॅटरला आपण पाहतायत. 30 रन फलकावर आता विजयासाठी 41 रनची आवश्यकता असेल. 71 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर ज्या रणनीतीने चाललेत अप्रतिम गेम प्लॅनिंग. 18 बॉल 41 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी जाऊया आपण वैभव पाटील यांच्याकडे. जागरवी चोरघे, अजय भालचंद्र वर्तक, ज्योती राजेश राऊत बोळींज, स्वप्नील जगन्नाथ कवळी, ज्योती दीपक म्हात्रे, रंजना थालेकर आणि डॉमिनिक रुमाव, नगरसेवक प्रभाग क्रमांक 12, परेश किणी, नगरसेवक प्रभाग क्रमांक 13, पंकज दत्तात्रय देशमुख, नगरसेवक प्रभाग क्रमांक 10. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेला ज्यांनी दातृत्व व्यक्तिमत्व दाखवलंय त्यांची मात्र ह्या वेळेला आपण पाहू शकताय धूनमध्ये अतिशय चांगली अनाऊन्समेंट आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेले. यावेळेला अप्रतिम स्टायलिश शॉट इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. मात्र जिग्नेश घरातला बीट केले बॉलने. सरळ चेंडू निघून जातोय. जिग्नेश किनी या वेळेला आपण पाहू शकतायत आणि चौकार येत असताना मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. काय फटका खेळला होता. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. ज्या पद्धतीने आपण पाहिला तर हा उत्तम दर्जाचा उत्तम ज्वेलर चौकार होता. स्टायलिश शॉट होता. क्लास दाखवला यावेळेला धनेश म्हात्रेने. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून बरोबर मात्र इनसाइड आउटचा फटका. जिग्नेश किनीला बीट केलं बॉल नाही आणि सरळ बॉल निघून येतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 34 धावा.
ऑन साईडला खूप चांगला फटका ऑन ड्राईव्ह खेळत असताना मकरंद पाटील पुढे ससावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल ॲक्युरेट थ्रो होत असताना तत्पूर्वी सिंगलच्या माध्यमातून प्रशांत घरत च्या हातातून बॉल सुटला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता धनेशने, परंतु या वेळेला फलंदाज मिस्टर भौमिकला आपण पाहू शकतायत. एक धट्टाकट्टा असा फलंदाज. त्याची पर्सनॅलिटी पाहिल्यानंतर राई टीमचा पप्प्या प्रफुल्लची आठवण येईल अशा प्रकारचं मात्र त्याची पर्सनॅलिटी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. 36 रनची अजून सुद्धा आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज विघ्नेश. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा, फटका छान आहे, परंतु रोहितला निवडलाय आणि एक चांगला झेल टिपला गेलाय रोहितच्या माध्यमातून. बाउंड्री लाईन टच आपण पाहतायत. रोहित चांगला झेल टिपलाय. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय मिस्टर भौमिक. बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण विकेट विघ्नेश साखळतोडीच्या हाती ही सफलता लागले आणि सुंदर कॅच कॅरी करत असताना हँडसम क्रिकेटर मिस्टर रोहित. मॅग्निफिसंट कॅच. झटपट पटा हर्षला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. विघ्नेश साखळतोडे विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे या वेळेला सांगत असताना, कारण एक विजेता होण्यासाठी तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागतो. आय एम द बेस्ट. हे स्वतःच्या मनाला तुम्ही सांगा मी सर्वोत्तम आहे, तेव्हा मात्र तुम्ही विजेते बनण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतील. यावेळेला ऑफ साईडला सुंदर ड्राईव्ह खेळला गेला होता. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 36 या धावसंख्येवर. विजयासाठी आता 35 रनची आवश्यकता आहे. 35 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 बॉलमध्ये 35 रन. मॅच ऑन आहे. धनेश एका साईडला सेट फलंदाज. त्याला फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसू लागलेत आणि त्यामुळे चांगली आता सध्या बॅटिंग करत असताना यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ही महत्त्वपूर्ण विकेट. प्रशांत पोचेल का? यस, व्हेरी नाईस कॅच. 15 ते 17 पावलं मात्र यावेळेला धावून झेल टिपला गेलाय. सरळ ग्लोव्जमध्ये बॉल ह्या वेळेला कॅरी करत असताना मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद वैभव पाटील आणि अनिकेत कोळी. 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विघ्नेशने चांगली गोलंदाजी केली. 6 वर 2 विकेट्स त्याने मिळवलेत. जयू दुर्गेश 11 अर्नाळा. जयू घरातला नेहमीच आपण चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं. त्या अगोदर दुर्गेश हा सुद्धा एक चांगला खेळाडू होता. विनायक भोईर, त्यानंतर चेतन भोईर, दोन्ही बंधू सध्या आपण पाहतायत एकाच टीममध्ये बिलॉंग करतायत आणि त्यांचेच बंधू मात्र दुर्गेश भोईरला
तो सुद्धा एक चांगला खेळाडू होता, परंतु अकस्मित निधन झालं आणि हे दोन्ही मात्र खेळाडू हे जग सोडून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नेहमीच आपण पाहतो. काळाचा महिमा काळाचं जाणे. क्रिकेट खेळत असताना तुम्ही सुद्धा नेहमीच काळजी घेत जा क्रिकेटच्या खेळामध्ये. आता बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये 35 रन हे सामन्याचं समीकरण. चला बॉल द्यायचं आहे, मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या, चेंज करायचं बॉल. चला थोडीशी घाई करा जरा, वेळ दौडू नका प्लीज. घड्यात जवळजवळ 2 वाजून गेलेत. तिसरा सामना सुरू आहे. यानंतर आपल्याला चौथा सामना पाहायला मिळेल, म्हणजे 3 सव्वा 3 वाजतील आणि त्यानंतर आपल्याकडे 3 मॅचेस राहतील आणि त्या मॅचेसमध्ये मात्र ओव्हरमध्ये चेंजेस करण्याचे जे अधिकार आहेत ते मात्र मंडळाकडे राखून ठेवलेले असतात. ते किती षटकांचे सामने असतील याकडे लक्ष दिलं जाईल, कारण वेळ फार महत्त्वाची आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जाणणं फार गरजेची गोष्ट असते, कारण म्हणतात ना, एका वर्षाची किंमत जर विचारायची झाली तर त्या शालेय नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा की एका वर्षाची किंमत काय आहे. एका मिनिटाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याची नुकतीच ट्रेन चुकलेली आहे त्या व्यक्तीला विचारा एका मिनिटाची किंमत काय आहे. एका सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याचं अपघातातून तो व्यक्ती वाचता वाचता राहिला आहे त्या एका सेकंदाची किंमत त्या व्यक्तीला विचारा. एका मिली सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर त्या स्पर्धकाला ऑलिम्पिकमध्ये ज्याने सहभाग घेतला आहे आणि ज्याला सुवर्ण पदकऐवजी रजत पदक मिळालं आहे त्या स्पर्धकाला जाऊन विचारा एका मिली सेकंदाची किंमत काय आहे. म्हणून वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा दवाखान्यात कोरोनाच्या काळामध्ये महाग का विकला गेला, कारण वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जाणणं फार गरजेची गोष्ट. सध्या विकेट येते, रोहित पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय, चांगला झेल टिपलाय आणि हर्षला यावेळेला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. मिहिरला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. मात्र वैभव पाटीलने जे गाणं लावलं ना, झटपट पडापट, तसेच विकेट आता सध्या जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डगआउटमध्ये फलंदाज बाद. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. लाख मोलाची स्पर्धा सध्या आपण पाहत आहेत. या स्पर्धेचं स्वरूप 30,000पासून सुरुवात झाली, छोटंसं रोपटं लावलं आणि आज लाख मोलाच्या घरामध्ये हे प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. चांगली प्रगती केले MCC क्रिकेट क्लब आगाशी यांच्या माध्यमातून. ऑन साईटला बॅटचा टो एंड, एक नंतर मेल मिचच्या बॅटमधून आणि दुसऱ्या रनसाठी पलटले जिग्नेश किनी आणि विकास दसगर पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 रन्स मिचच्या बॅटमधून येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 38 या धावसंख्येवर 38 रन. आता येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 33. 11 बॉल 33 रन. चांगला बॉल ह्यावेळेला डिलिव्हर करत असताना हर्षद मेहरला आणलंय, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कंट्रोल सुटला होता प्रशांत गरजचं. जिग्नेश किनी पुढे सरसावतील ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी 31 रनची आवश्यकता. येणारे 10 बॉल, 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो, परंतु त्यासाठी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स. म्हणतात ना, कठीण काळामध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मविश्वास, आत्मबल. यावेळेला स्विचिटचा फटका अगदी नेत्रदीपक आत्मविश्वासासहित मितच्या बॅटमधून. मात्र यावेळेला षटकार. वाह, काय फटका खेळलाय. कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. युरो पॉवर षटकार, 6 धावा. हर्षद मेहर या गोलंदाजावर मात्र आता प्रति हल्ला बोल केला जातोय. षटकार आलाय.
25 रनची अजून सुद्धा आवश्यकता. 9 बॉल. चांगला फटका तर होता यावेळेला. अप्रतिम मॅग्निफिसंट कॅच. यावेळेला मात्र डायरेक्ट हिट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मिथचा आउटस्टँडिंग कॅच यावेळेला पाहायला मिळतो. इनक्रेडिबल मॅग्निफिसंट बॉलिंग बाय हर्षद मेहर. कमबॅक करणं जाणतो. इथून मात्र परतावा लागेल मिस्टर मिथला. बॅक टू द डगआउट. 8 बॉल आणि 25 रन. हर्ष यावेळेला आपण पाहतायत 5 बॉलमध्ये 11 रन. ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढला. या विकेटच्या निमित्ताने घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक. बॅक टू द डगआउट. मीत आणि धीरू पाटीलला सध्या आपण पाहतायत. 8 बॉल आणि 25. 8 बॉलमध्ये 25 रन हे सामन्याचं समीकरण. 6 बॉलमध्ये 28 रन यंदाच्या हंगामामध्ये पाहिलेत संदीपच्या मैदानात. श्रद्धांजली चषक. आणि काय जबरदस्त बॅटिंग केली होती. नायगावचा धर्मेश आणि गोलंदाज होता एक्सपिरियन्स बॉलर मिस्टर आयव्हन. हा कोळीवाडा वसई टीमचा. आणि त्यावर मात्र 4 बॉलवर 4 षटकार तब्बल खडेखडे स्ट्रोक खेळले होते धर्मेशने. आणि मॅच विन करून दिली होती अष्टविनायक नायगाव टीम. या टीमला धर्मेश या खेळाडूने आणि त्याच मैदानात 6 बॉलवर 6 चौकार अतिशय चांगले फटके खेळले होते. सध्या आपण पाहिलं तर धावांची गती स्कोर कार्डवर जाऊन पोचते. आदेश करण दर्शवत आहेत की 46 धावा. 48. वाह व्हॉट अ शॉट. टक्कन आवाज आलाय आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय षटकारासाठी. प्रेक्षकाने झेल सोडलेला आहे. गॅप यावेळेला गिफ्ट हॅम्पर जरूर मिळालं असतं परंतु कॅच कॅरी करू शकलेलं नाहीये. आणि संघाची धावसंख्या आता तब्बल जाऊन पोहोचते 52 रन. असा डेंजर हाय बॅट्समन. अठरा रनची आवश्यकता यावेळेला. वाह काय फटका आहे. मकरंद पाटील आपल्या हाईटचा परिपूर्ण फायदा उचलत असताना बाउंड्री लाईन टच. चांगला झेल टिपलाय. ग्राउंड फिल्डिंग ला जवाब राहिला आतापर्यंत जयू दुर्गेश 11 अर्ना टीमच्या फिल्डरची. आता बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 18 रन हे सामन्याचं समीकरण. फटके चांगले खेळले होते मिस्टर धीरू पाटीलने परंतु या वेळेला डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही. इनसाइड आउटचा फटका होता. आणि इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. बॅक टू द पॅव्हिलियन. 6 बॉल 18 रनची आवश्यकता आहे जय श्रीराम मुर्धा टीमला विजयासाठी. 6-18चं समीकरण. बरोबर 53 धावसंख्येवर 18 रनची आवश्यकता आहे. 71 धावांचा पाठलाग करताना ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्टार्ट पाहायला मिळाली होती 2 बॅटर्सच्या माध्यमातून. परंतु आता 6 बॉल 18 रन. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. धावा डिफेन्स सुद्धा होऊ शकतील. त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. फिंगरचा चांगला वापर करावा लागेल. फलंदाजाचा मनकवडा तुम्हाला ओळखावा लागेल. परंतु दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग आहेत. सध्या आपण पाहतायत जय श्रीराम मुर्दा या टीमचे भरवशाचे पॅकेज दोन्हीही बॅटर. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. कारण निजाई सध्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. हा संघ ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये टॉप 8 मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघ आलेत पालघर जिल्ह्यामधून. एका साईडला धाकटी डहाणू संघ पाहायला मिळतो. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. म्हणजेच पालघर जिल्ह्याचे 2 अभिमानाने संघ खेळताना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात 13 लाख रुपये पहिलं
प्राईज आणि ग्रामीणसाठी एक 4 व्हीलर, त्याचप्रमाणे शहरीसाठी सुद्धा एक 4 व्हीलर, त्यानंतर बाईक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगळीच ऊर्जा देणारी स्पर्धा आहे. यावेळेला ऑन साईडला हा ऊर्जात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांकडे कॅमेरा मारा. फनी मुमेंट. प्रेक्षक वर्ग तुम्ही सुद्धा तेवढीच काळजी घ्या, अन्यथा त्या गिफ्ट हॅम्परच्या नादामध्ये तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची वेळ नाही आली पाहिजे. मोये मोये. प्रेक्षकांनी मात्र यावेळेला जीवाची आकांक्षा केली होती. प्रेक्षक ओके आहेत ना तुम्ही? यस ओके आहेत. ते थंब सुद्धा करतायत. एन्जॉय करा या मॅचला, एन्जॉय करा. ते सुद्धा पाहतील यूट्यूबवर. अजरामर क्षण होता. ते षटकार आलाय आणि आता 4 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे केंद्रबिंदू असतात. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एका झेलला भातानेमध्ये आपण पाहिलं तर 8,000 रुपये एका कॅचला मिळाले होते. एका हाताने तो झेल टिपला होता. ती सुद्धा व्हिडिओ खूप व्हायरल झाली. रुपेश पागी यांची स्पर्धा. आता जुचंद्रमध्ये पुढील महिन्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला बक्षिसांची खैरात होईल. प्रेक्षकांनो, एका झेलसाठी तुम्हाला 1,500 2,000 हजार रुपये प्रत्येक झेलसाठी मिळतील आणि ती स्पर्धा येते. श्रीमान बाळासाहेब ठाकरे श्रीमान चषक यावेळेला पाहायला मिळेल. ऑन साईडला प्रेक्षक पुन्हा एकदा. वाह काय स्ट्रोक खेळलाय यावेळेला. कडक स्ट्रोक. मीचच्या बॅटमधून लगातार दुसरा षटकार. 3 बॉल आणि 6 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. करण निजाई जो फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आता हुकच्या फटक्यात धावा करतायत. बुक युरो पॉवर षटकार. क्लास. विजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक. अतिशय क्रिकेटची आवड असणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. सध्या 3 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी आपण देऊया. शुभेच्छांचा वर्षाव. 3 बॉल आणि 6 रन. जय श्रीराम मुर्दा टीम. सध्या मीत बॅटिंग करत असताना करण निजाई पुन्हा एकदा पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल डॉट की षटकार की चौकार. यावेळेला मात्र बॅटची रुबी कट घेऊन सध्या आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सॅक्रिफाईस विकेट यावेळेला पाहायला मिळते. 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे धावा तुम्हाला या कंप्लीट कराव्याच लागतील. 2 बॉल आणि 5 रन. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या. घेऊया एक डीजे ब्रेक. आणि विजयासाठी 5 रन. जय श्रीराम मुर्दा या टीमला. एक संघ मीरा भाईंदर या विभागातून बिलॉंग करतोय, तर एक संघ वसई विरार अर्नाळाचा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय आणि रोहितला बीट नाही केलेला. चांगला झेल. 3रा झेल टिपलाय सध्या रोहितने. ग्रेट कॅच. मीतने चांगला मात्र फटका एक्झिक्यूट केला होता. आता 1 बॉल आणि विजयासाठी 5 रन. षटकारच मारावा लागेल. नगरसेवक प्रभाग क्रमांक 16. 1 बॉल आणि विजयासाठी 5 रन. एक बॉल 5 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सामना अप्रतिम.
एक बॉल 5 करण निजाई पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमिश 11वा फलंदाज. सध्या विकेट जर आपण पाहिले तर 8 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा एक बॉल 5 रनची आवश्यकता आहे. करण निजाई. हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. एका साईडला जय श्रीराम मुर्धा टीम तर एका साईडला जयू दुर्गेश 11 अर्नाळा. दोन्ही टीम मात्र अप्रतिम पाहायला मिळत आहेत. नेत्रदीपक कामगिरी करत असताना फलंदाज मितला आपण पाहिलं. आता एक बॉल आणि 5 रन. टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. या मॅचमध्ये मात्र दोन्ही संघ जबरदस्त खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. एक बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. या वेळेला हा बॉल आपण पाहिला सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं. 2 षटकार आल्यानंतर असं वाटलं की आता सामना मात्र या वेळेला जरूर आपण पाहू शकतायत की निघून गेला. परंतु इथे करण निजाई हार न मानणाऱ्यांपैकी एक आहे. चांगली गोलंदाजी केली. कमबॅक चांगला केला शेवटच्या 3 बॉलवर आणि विजयावर शिक्कामोर्तब करत असताना आपण पाहतायत. कॉंग्रॅच्युलेशन जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीम. रोहन तांडेल नेहमीच 12th मॅनची चांगली भूमिका निभावत असताना त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. अगदी योग्य ती माहिती नेहमीच देत असतात. सध्या प्रशांत भगत यांना आपण पाहतायत ऑलराऊंडरची भूमिका निभावतायत. एक चांगले कॅमेरामॅन रोहित चौधरी यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. आज खाली सर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. करण निजाई क्या बात है. करण निजाईने 50